गल्फ संकटामुळे भारतातील ग्राहकांना पेट्रोल, डिझेलच्या समस्या तर आहेतच, पण सर्वात जास्त ऑटो एल-पी-जी आणि एल-पी-जीची समस्या आहे आणि त्याकरिता भारतीय खाजगी क्षेत्रातल्या कंपन्या कशा कोणत्याही परिस्थितीमध्ये जाऊन आपल्या देशासाठी, आपल्या ग्राहकांसाठी काय करण्यास तयार आहेत, याचं एक उत्कृष्ट उदाहरण घडलेलं आहे. आपल्यासोबत भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी कॉन्फिडन्स पेट्रोलियम कॉन्फिडन्स ग्रुपचे सी-एम-डी नितीन खारा सर आहेत. खारा सर, चीनकडे जाणाऱ्या 2 व्हेसल्स तुम्ही 1 आठवडा निगोशिएट केलं. कोणती मोठी रक्कम दिली, काय निगोशिएशन झालं आणि त्यांना भारतात आणण्यात, भारताकडे वळवण्यात यश मिळवलं? काय हे मी इतकाच सांगणार की हे माझ्यासाठी फक्त गर्वाची बात नाही आहे आणि कंपनीसाठी पण नाही आहे, पण पूर्ण भारतात देशाचे नागरिकसाठी आहे. म्हणजे पहा, कधी कधी कसं होते की ही प्रेरणा मिळते आमचे जे प्रधानमंत्री आहे आदरणीय श्री नरेंद्र मोदी सर, त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते की कैसे भी करके देश को जीतना है, इस देश को कुछ करके दिखाना है. जो मोदी जी जो बोलते हैं ना कि नए भारत को कुछ करके दिखाना है, तो एक अंदर से आत्मशक्ति प्राप्त होती है. पहले ये सोच भी नहीं थी कि 2 जहाज़ जो चाइना जा रहे हैं उसको मैं कैसे सौदा करके कैसे अंदर लाऊंगा, हाउ आई कैन गेट दैट वेसल इनटू इनसाइड. सर, ही आयडिया कशी आली, कैसे सूझा है? नहीं सूझा है ना, मुझे जैसे मालूम पड़ा कि 2 जहाज चाइना के लिए निकले हैं और वो दोनों के फिर मैंने नंबर जो जिनके ओनरशिप में आए थे उनके नंबर्स मैंने प्राप्त किए और इमीडिएटली उनको कांटेक्ट किया. पहले तो उन्होंने डिनाई कर दिया कि नहीं, वी हैव ऑलरेडी कमिटेड टू चाइना. देन आई हैव रिक्वेस्टेड कि आपको चाहिए क्या. देखिए, हर इंसान का कुछ भूख रहती है. वो भी बैठे हैं वहाँ दुबई में बैठे, तो उनकी भी कुछ भूख थी कि कुछ यदि प्रीमियम अच्छा मिल जाए. मतलब आप जो बोलोगे मैं देने को तैयार हूँ. मेरे भारतवासियों को गैस चाहिए. वो भारतवासी को गैस कैसे मिले, ये मेरी जवाबदारी है. मेरे पास इतना बड़ा इंफ्रास्ट्रक्चर है, आज इंफ्रास्ट्रक्चर खाली है, मैं उसको यूज़ करना चाहता हूँ. और हर एक नागरिक, चलो आज काय हमारी भारत सरकार, आमची भारत सरकार सगळ्यांना गॅस पुरवठा करून राहिली. म्हणजे सगळ्यांना आहे ना डोमेस्टिक पुरवठा करून राहिली. ती इतकी मोठी बातमी म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. बट जे कमर्शियल लोक आहे, जे हॉटेलवाले आहे, इंडस्ट्रीवाले आहे, त्यांना रॅशनिंग होऊन राहिली. ते डेफिनेटली रॅशनिंग कशासाठी करतात की अवेलेबल नाही आहे, तितका LPG अवेलेबल नाही. जे आहे ते डोमेस्टिक पुरवठ्यासाठी आहे. तर आता त्यांना कसं करणार. आणि हे लोकांची हॉटेल जेव्हा मला माहीत पडलं की इंडस्ट्री बंद होऊन राहिली, हे हॉटेल बंद होऊन राहिली, तर मी इमिजिएटली डिसिजन घेतला आणि सगळ्याकडून आमची जी सर, टीम. पण इतकी जास्त रक्कम तुम्हाला द्यावी लागली, काय निश्चित भूमिका होती त्यामध्ये आणि कधीपर्यंत हे गॅस पोहोचणार आहे? हे पहा, रक्कमची तो त्यावेळी मी माइंडमध्ये माइंडसेट नाही ठेवला. मी एकच माझा माइंडसेट ठेवला की दोन्ही वेसलला आपल्याला आतमध्ये आणायचं आहे. ते मला ते त्यावेळी असं बूस्ट मिळालं की जेव्हा HPC IOC BPC, मी ओंकारेश्वरला होतो मागच्या शुक्रवारी, त्या दिवसची गोष्ट होती. आणि त्या दिवशी हे HPC BPC IOCच्या अधिकारीने मला फोन केला की नितीनभाई, तुमच्याकडे हे 2 वेसल येणार आहेत, तर तुम्ही काय. आणि त्यांनी माझ्या एक असं म्हणजे एक हिंमत दिली की नाही, आपल्याला देशाला गॅस पाहिजे. तुम्ही ताबडतोब रक्कमचा विचारसुद्धा नाही केला की काय किती प्रीमियम द्यायचं आहे, पण गॅस आपल्याला आणायची आहे. आणि त्यासाठी मी आणली. आता दोन्ही वेसल इंडियाची वॉटरमध्ये आलेले आहे. एक मँगलोर पोर्टला उभा आहे आणि एक जयगड पोर्टला आहे. सर, 50,000 मेट्रिक टन फार मोठी गोष्ट आहे. किती दिवस पुरेल आणि त्यापुढचं काय, आणि ऑटो LPG सुद्धा संदर्भात तुम्ही काही निर्णय घेतलेले आहेत ते सांगा. हां, या जे 50,000 आहेत त्याच्यामधून आम्ही 32,000 मेट्रिक टन हे आम्ही हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला दिलेलं आहे. आणि बाकी 18,000 मेट्रिक टन आम्ही आमचे जे गो गॅसचे कस्टमर आहे आणि ऑटो LPG जे खास करून कस्टमर आहे. कारण काय, ऑटो LPG जे आता ऑटो LPG स्टेशन आमचे ड्राय होते 2 म्हणजे 2 दिवसापूर्वीपर्यंत आम्ही सप्लाय केली होती. आता हा 2 दिवसापासून ड्राय होते. तर सगळं मी विचार केला की एवढे ऑटो LPG आमचे परिवार आहे, जे यांचे पूर्ण परिवार, त्यांची काय हे रोजीरोटी आहे, तर त्यांना का बरं आपण पुरवठा नाही केला पाहिजे. म्हणून ही ऑटो LPGसाठी आणि आमचे जे कमर्शियल आणि इंडस्ट्री कस्टमर आहे, काही डोमेस्टिक कस्टमरसुद्धा आहे, त्या सगळ्यांना पुरवठ्यासाठी ही दोन्ही डिझाईन केलं. आणि मागे पण एक जहाज अजून येऊन राहिला, ती US मधून निघालेलं आहे आणि ते 25 तारखेला इथे पोहोचणार. सर, हॉर्मुझमध्ये अजूनही तुमचे 2 व्हेसल्स अडकलेले आहेत. भविष्यात पाहता तुम्हाला काय वाटतं, हीच आक्रमक मानसिकता कायम राहील? फारच त्रास आहे. पूर्ण वर्ल्ड ड्राय झालेला आहे, इंडिया नाही.
पूर्ण वर्ल्ड ड्राय झालेला आहे. इतकी हॉर्मुझचे जे बंद आहे तो आपले आदरणीय मोदीजींनी हे हिंमत दाखवली ना, आमचे इतका व्यवहार चांगला आहे म्हणून इराणसोबत आपले व्यवहार चांगले आहे म्हणून तिथून हॉर्मुझमधून आपले जहाज निघालेले आहे. त्यामुळे आपल्याला थोडा तरी आपण साहस घेऊन राहिलो, म्हणजे आपल्याला इंधन मिळून राहिला. पण फारच मोठा त्रास आहे आणि पूर्ण वर्ल्ड हारून राहिला. नॉट ओन्ली फॉर LPG, LNG, पेट्रोल, डिझेल, सगळे पेट्रोलियम प्रोडक्टमध्ये हाहाकार आहे, इतकं मी सांगतो. पण तरीही आक्रमक मानसिकता कायम राहील असं सांगायचं आपल्याला. डेफिनेटली 100% राहणार आहे. कारण का जे स्टोरेज आहे ते सुद्धा ड्राय झालेलं आहे, सगळ्यांचे काफी ड्राय झालेलं आहे. आणि जर युद्ध समाप्ती झाला तरी काही दिवस डेफिनेटली राहील. खूप खूप धन्यवाद. तर युद्ध समाप्त झालं तरी काही दिवस अशी परिस्थिती कायम राहणार आहे. पण नरेंद्र मोदी जे म्हणतात नवीन भारत, त्या पद्धतीनं हा नवीन भारताची व्यावसायिक मानसिकता आहे, आक्रमकता आहे. आणि तीच या प्रकरणात दिसून आलेली आहे की भारतातील ग्राहकांसाठी कोणत्याही स्तरापर्यंत जाण्याचा भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या ग्रुपनी हे दाखवून दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.